तरी देखील आपण आशावादी असलं पाहिजे, कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. कॅप्टन साहेबांनी या ठिकाणी उमेदवारांच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना विशेष करून महिलांना प्रतिनिधित्व द्यावं आणि त्यांना निवडून आणावं. आंबेडकरांनी पण हेच सांगितलं होतं की देशाची प्रगती जर मोजायची असेल तर देशाची प्रगती मोजता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा 35% रिझर्वेशनचा आपण विचार करतो, बार काउन्सिलमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व देण्यासाठी पुढाकारानं महिलांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं, त्यासाठी प्रयत्न करणं हा मला वाटते क्रांतिकारक असा कार्यक्रम आहे. आणि तो या संघटनेने हातामध्ये घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.